कांदिवलीमध्ये भाजप नेत्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध रॅली काढली। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भाजप आमदारांनी कांदिवलीमध्ये रॅली काढली। या रॅलीत माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, मनीषा चौधरी आणि अतुल भातखळकरसह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते। हमासने जसा हल्ला केला त्या पद्धतीचा धार्मिक हल्ला केलेला आहे। प्रधानमंत्री, केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी याचा सडेतोड जबाब हा दिल्याशिवाय राहणार नाही। या पर्यटकांचा जे शहीद आहे ते शहीद झाले, त्यांचं शहीद पण वाया जाणार नाही हे आतंकवाद्यांनी लक्षात ठेवलं। मोर्चा काढण्यात आलेला आहे। हे बघा, सेक्युलरिझम वाले म्हणतायत आतंकवादीला जात नसते, पण प्रत्येक आतंकवादी हा पाकिस्तानी आहे आणि ह्या पाकिस्तानी ह्यांनी आमच्या हिंदूंना म्हणजे जात विचारून ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या चालवलेल्या आहेत त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इकडे एकत्र झालेले आहोत। आमचे विकसित भारताचे नेतृत्व आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी वो आमचे गृहमंत्री आदरणीय अमित शाह जी ईट का जवाब गोली से देंगे। और आता आमचे जे पुलगामाला जे झालं त्यावेळेला आम्ही एअर स्ट्राईक केलेला होता, पण आता त्यांना आमची जागा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि चुन चुन के हिंदुओं की जान लिए चुन चुन के पाकिस्तान को खत्म करने का काम हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र भाई मोदी जी और हमारे गृह मंत्री आदरणीय अमित भाई शाह करेंगे। 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान मोदीचा दौरा होता ते कॅन्सल करण्यात आला होता, ही आधीच काय माहिती होती की याबाबत? हे बघा, भारताचं जे IB डिपार्टमेंट आहे ते अतिशय सक्षम आहे आणि त्या डिपार्टमेंट प्रमाणे त्यांनी कारवाई घेतलेली आहे, पण झालेला प्रकार निंदनीय आहे, निषेधार्थ आहे। परंतु भारत गप्प बसणारा नाहीये। भारत सुद्धा त्यांना आमच्या हिंदूंना जर 27 लोकांना गोळे दिलेले, 27,000 लोकांना आमचे पाकिस्तान मधल्या जे लोक आहेत त्यांना 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नाही, मृत्यू दुर्दैवी आहे, त्यांचा हेतुपूर्वक मृत्यू आहे। या देशामध्ये धर्म विचारून गोळी झाडणं ह्याची सुवरची औलाद असते। ज्यांचे बाप, ज्यांचे आजोबा, ज्यांचे पंजोबा घाबरून स्वतःची सुन्नत करून घेतली, घाबरून त्याची औलाद हे धंदे करतायत। त्यांना असं वाटतंय 27-28 लोकांनी मारून या देशाचा हिंदू घाबरणार। या देशाचा हिंदू घाबरणार नाही। या देशाचा हिंदू हे सुन्नत करून घेतलेला नाही, तोही या देशात 100 कोटी आहे। तुमच्या बापाने आजोबांनी सुन्नत करून घेतली घाबरून, तलवारीला घाबरून, पैशाच्या लालचीत, आणि म्हणून याचं उत्तर मोदी सरकार देणार। याचं उत्तर एकच आहे, POKवर कब्जा। इस्रायलने जे काम गाझापट्टीमध्ये केला तो काम भारताने पाकिस्तानवर केला पाहिजे, त्याशिवाय याला पर्याय नाही। हे ओमर अब्दुल्लाची सरकार बसवल्यानंतर ओमर अब्दुल्लाची सरकारने हा दिलेला परिणाम आहे असंही सांगायला मला बिलकुल सहम वाटत नाही। हे जे 27 जणांचा मृत्यू झाला त्यांना आर्थिक मदत होणार आहे का? आता ते विषय सरकार बघेल। आज देश पेटलाय, आर्थिक मदतीचा विषय नाही। या देशामध्ये धर्म वाचवायला करोडो हिंदूंनी स्वतःच्या जानात प्राणांची बलिदाने दिली आहे। याची किंमत पैशाने होणार नाही। मीडियाने असे प्रश्न विचारू नये। असं आहे की काल त्यांनी आमचा धर्म विचारून आम्हाला गोळ्या घातल्यात, आमच्या पर्यटकांना।
पुलवामा ज्या वेळेला झालं त्यावेळेला आम्ही एअर स्ट्राईक केला, पण काल जी घटना घडली आहे यानंतर जी आमची सुरुवात होईल ती पीओकेची भूमिका पूर्ण भूमी आमच्या तारात येईपर्यंत आता थांबायचं नाही हा संकल्प करण्याची गरज आहे। अहो जे दरवेळेला सेक्युलरिझमच्या नावाने भाषणे खोकतात ना की आतंकवादाला धर्म नसतो, मग मरणाऱ्याला हिंदू धर्म काय आणि का विचारतो तुमचा धर्म काय? ज्यांनी चुकीची माहिती दिली त्याचे कपडे काढून चेक केलं, यापेक्षा दुर्दैवी घटना असू शकत नाही। आमची सहनशीलता संपत चाललेली आहे। पण तिथे अशा आहे की जे आर्मीचे कपडे घालून जे आतंकवादी घुसले होते त्यांची कुठलीही तपासणी करण्यात आली नव्हती का? बघा असं आहे, काश्मीरच्या प्रत्येक जागेवरती आपला सैनिक तैनात आहे। ज्या ठिकाणी घटना घडली त्याच्या बाजूला एक जंगल होतं, जंगलातून अतिरेकी आले आणि दुर्दैवानं त्यांनी पोलिसांचा वेश घातला होता। बघा असं आहे की आपलं इंटेलिजन्स काम करतंय, पण कधी कधी चूक होते आणि ही चूक एवढी आहे की त्यांनी विचारताना धर्म विचारला, कसं लक्षात येईल की समोर कोण उभा येते? कारण काश्मीर मधल्या पोलिसांना त्यांचा गणवेश घालायची सूट आहे, त्यांचा वेश हा त्यांच्यासारखा असतो, कारण येणारा प्रत्येक माणूस आणि काश्मीरी यामधलं अंतर तुम्ही ओळखू शकत नाही, ते जवानांनाच कळतं, या सामान्य माणसाला कळलं नाही आणि दुर्दैवानं त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारला आणि त्यांची गोळी घातली। यापेक्षा वाईट घटना असू शकत वगैरे काही नाही। इथून निघाल्यानंतर थेट पीओके ताब्यात घेऊन आम्ही थांबणार। आता कसलं एअर स्ट्राईक? पीओके स्ट्राईक नाव पहलगाम मध्ये जे भारतीय लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो। संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज सहानुभूती व्यक्त करत आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान पुन्हा डोका उचलता काम करतोय, भारतले सैन्य प्रत्युत्तर त्याला देतील, परंतु आज देशभरामध्ये हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। गेल्या 14 वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या गतीने विकासाचा काम केला या देशामध्ये आणि ते विकासाचा काम पाकिस्तानला खुपतोय, कुठेतरी आतंकवाद्यांना खुपतोय। जे शांती काश्मीरमध्ये आता शांतता प्राप्त झाली आहे, ते शांतता प्राप्त करण्यासाठी ज्या हिंदू बांधवांनी परिश्रम केलं, जे भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष परिश्रम केलं आणि त्या परिश्रमाच्या आधारावरती देशामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालं आहे, जे येणाऱ्या काळामध्ये जगाला कॉम्पिट आपण करू शकतो अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। आणि म्हणून त्यापासून सर्व लक्ष वेगळ्या पद्धतीने वेगळीकडे वळवण्यासाठी हे कृत्य आतंकवादी लोकांनी केलेलं आहे, त्याचा पूर्णपणे आपण निषेध करूया आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या लोकांना प्रत्युत्तर कशा पद्धतीने द्यायचा त्याचा मार्गदर्शन नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खूप शांत पद्धतीने वागतायत आणि म्हणून त्यांना रस्त्यावरती उतरण्याची संधी कोणी देऊ नये अशा प्रकारची भावना आज हे तमाम कार्यकर्ते इथे व्यक्त करतायत। मोठ्या नेत्यांना काही टार्गेट केला होता काय आतंकवादी लोकांनी? या मिशन फेल झाल्यानंतर हे स्थानिक लोकांना म्हणजे पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं। त्या मोठ्या लोकांना टार्गेट केलंय का काय ते मोठे लोक सांगतील, त्याच्याबद्दल त्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही, परंतु हे पाकिस्तानचं कृत्य आहे, काश्मीरी आतंकवाद्यांचं कृत्य आहे। त्या कृत्याला आम्ही हाणून पाडू। आज देशभरामध्ये जे ताकद हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून दाखवलेलं आहे, नक्कीच त्यांचा डोका ठिकाणावर येईल आणि त्यांचा डोका जर ठिकाणावर नाही आला तर ते आम्ही करण्याचं काम करू येणार आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।